उद्धव ठाकरेंच्या नाशिकच्या 15 नगरसेवकांना मुंबईमध्ये बैठकीसाठी बोलावण्यात आलंय। 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर आमदार आणि नगरसेवक फुटण्याची चर्चा सुरू आहे आणि अशातच आता पक्षाकडून डॅमेज कंट्रोल सुरू असल्याचं बोललं जातं। तसंच काल रात्री शरद पवार यांच्या पक्षातील प्रमुख नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावरून देखील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। सध्या याच पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाशिकच्या नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवरती बोलवण्यात आलेलं आहे। नेमकं काय कारण आहेत? कारण वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। नाशिकचे नगरसेवक फुटण्याच्या मार्गावरती आहेत। माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी किशोरीताई आहेत। काही मार्गदर्शन देत असतात, काही परिस्थिती कशा चालल्या आहेत त्याच्या कल्पना पण देत असतात। त्यामुळे मला वाटतं नाशिकमध्ये जे काय टायगर खरं म्हणजे टायगर कसले बोकडं विकत घेत आहेत आणि मला असं कळतंय की नाशिकमध्ये नगरसेवक मोठ्या हे देऊनही फुटत नाहीये। मुळात माझी विनंती आहे या राज्यकर्त्यांना, हे आता थांबवा। हे घाणेरडं ओंगळ रूप आपलं देशाच्या बाहेर दिसतंय। मुळामध्ये जयंत पाटील हे फार म्हणजे आदरणीय असं व्यक्तिमत्व आहे शरद पवारांच्या पक्षामध्ये। त्यामुळे ज्या मुख्यमंत्र्यांना कोणी भेटू शकतं, आम्ही भेटलो होतो, भेटू शकतं। त्यामुळे जोपर्यंत ऍक्च्युअल फॅक्ट काही येत नाही तोपर्यंत काही भाष्य करणं बरोबर नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।